ठाणे महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार सुमारे फायलेरिया विभागात कर्मचाऱ्यांसह 5,000 कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार आहे. अनेक वर्ष सेवेत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा झालाय. आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्यानं गुरुवारी शासकीय विश्रामगृहात त्यांचा हृदय सत्कार कर्मचाऱ्यांनी केला. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर, आयुक्त सौरभ राव आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार कंत्राटी कामगारांना सेवा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. ठाणे महापालिकेत विविध विभागात सुमारे 5,000 कंत्राटी कामगार काम करत असून त्यांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा देणं, किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, अनुकंपा, वारसा हक्क इत्यादी सुविधा देणं याबाबत आयुक्तांनी तातडीनं हे प्रश्न सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक अनेक वर्षांपासून अध्यापनाचं काम करतायत. आयुक्तांच्या तत्वतः मान्यतेमुळे 17 शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. सत्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या या शिक्षकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत केळकर यांचे आभार मानले. आम्ही अनेक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, पण कुणीच दाद न दिल्यानं आम्ही नैराश्यात गेलो होतो. अखेर आमदार संजय केळकर यांनी आमचं दुःख जाणून घेतलं आणि कमी वेळात आम्हाला न्याय मिळवून दिला. त्यांच्यामुळेच आमचं भवितव्य सावरलं असून त्यांनी खऱ्या अर्थानं पितामह म्हणून भूमिका बजावली आहे, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानुसार नोकरी, घर देण्यात येतं, परंतु फायलेरिया विभागातील फील्ड कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. आयुक्तांच्या बैठकीत या विषयावरही चर्चा करण्यात येऊन 300 कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे. अनुकंपा तत्वावरील गेली 12 वर्ष प्रलंबित 50 पेक्षा अधिक नियुक्त्या आता मार्गी लागणार आहेत. आज विविध विभागामधल्या कामगाराचे प्रतिनिधी आज या ठिकाणी कृतज्ञता म्हणून आले होते. मध्यंतरी माननीय आयुक्तांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे काही विषय जे होते ते मान्य झाले की जे खूप वर्षापासून प्रलंबित होते. आरोग्य विमा पण साधा कंत्राटी कामगारांना नाही. जे कंत्राटी कामगार 5,000 आहेत, परंतु त्यांचा आरोग्य विमा नाही, त्याच्या आरोग्याशी खेळ आहे आणि त्याच्यामुळे तो आरोग्य विमा तात्काळ लागू करण्याच्या संबंधीमध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. तो मान्य झाला आणि या पुढच्या काळामध्ये हा आरोग्य विमा जो आहे तो 5,000 कर्मचाऱ्यांना लागू होईल. फायलेरिया विभागामध्ये जे कर्मचारी काम करतात, खरं तर सफाई कामगार जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार हा लाड पागे समितीचा धोरण आहे शासनाच्या, आणि त्यानुसार फायलेरियामधली लोक देखील हे सफाई कामगार आहेत आणि त्यांना देखील वारसा हक्क मिळाला पाहिजे. ही आम्ही गेली 1.5 वर्ष मी विधिमंडळात आणि महापालिकेकडे भूमिका मांडत होतो, तर ती त्यांनी मान्य केली आहे आणि ठाणे महापालिकेमध्ये जवळपास 300च्या वर फायलेरियाच्या कामगारांना जो आहे तो वारसा हक्क जो आहे तो त्यांना मिळणार आहे. त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे. पदोन्नतीचं पण हेच की का टाळाटाळ करतात मला कळत नाही. हे सगळे कामगार आहेत, कष्टकरी आहेत आणि या पदोन्नतीला दिरंगाई करतात. तर त्याच्याकरता आम्ही त्यांच्यासमोर जवळजवळ 50च्या वर कर्मचाऱ्यांची पदोन्नतीच रखडलेली होती, ती त्यांनी मान्य केली आणि त्याच्यामुळे ते देखील त्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला. शिक्षण विभागामध्ये देखील 18 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक काम करत होते. अनेक महापालिकांमध्ये त्यांना अशा प्रकारच्या शिक्षकांना सामावून घेतलं होतं, परंतु महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेत त्यांना अजूनही सामावून घेतलं नव्हतं. तर आयुक्तांनी आता सक्त निर्देश दिलेले आहेत कार्मिक विभागाला आणि त्याच्यामुळे त्यांना देखील जे 18 वर्ष काम करत आहेत, शिक्षकाचं काम करत आहेत, तर त्यांना देखील कायमस्वरूपी करण्यात येतील. अनेक विषय जे आहेत जे हक्काचे आहेत ते सुटले पाहिजेत आणि या भूमिकेतून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी कामगारांच्या बाजूने राहू आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. वेगवेगळा प्रश्न आहे आज